So, The Gift of India, this poem by Sarojini Naidu is about the sacrifice of soldiers, Indian soldiers, in First World War. As we have discussed that this poem was written in 1915 by Indian poet, freedom fighter and politician Sarojini Naidu. This poem is tribute to the contribution of Indian soldiers. This poem is tribute to the contribution of Indian soldiers in World War I. Near about 10 lakh Indian soldiers from British Indian Empire. The figure is very big figure, that is 10 lakh Indian soldiers participated in First World War for British Indian Empire, for Allied forces, and a vast number of soldiers. Out of these 10 lakh soldiers, vast number of soldiers sacrificed their lives. Indian troops fought in different locations from east to west. This battle was of not India, but Indian soldiers participated, contributed in this World War I on behalf of England. And however, the contribution of Indian soldiers is overlooked in the history of World War. These selfless sacrifices of Indian soldiers of the Western agitation are captured in Sarojini Naidu's poem, The Gift of India. आपण काल पाहिलेलं आहे की द गिफ्ट ऑफ इंडिया ही कविता सरोजिनी नायडू ज्या एक कवी आहेत, स्वातंत्र्य सेनानी आहेत, राजकारणी आहेत, अशा सरोजिनी नायडूंनी लिहिलेली ही कविता आहे. Why she has composed this poem? To tribute the contribution of Indian soldiers. भारतीय सैन्यांना एक श्रद्धांजली, जे सैन्य किंवा जे सैनिक ब्रिटिशांसाठी पहिल्या महायुद्धामध्ये लढले, जवळपास 10 लाख सैन्य हे भारतीय सैन्य हे ब्रिटिशांकडून अलाइड फोर्सेस मध्ये पहिल्या विश्वयुद्धामध्ये, पहिल्या महायुद्धामध्ये लढलं. And number of soldiers, vast number of soldiers sacrificed their lives. आणि त्यातले बरेचसे सोल्जर्स हे मृत्युमुखी पडले. हे सैन्य अनेक ठिकाणी लढलं, फ्रान्स असेल किंवा पश्चिम राष्ट्र असतील, या अनेक ठिकाणी हे सैन्य ब्रिटिशांच्या वतीनं या युद्धामध्ये सहभागी झालं. आणि भारतीय सैन्यांचं योगदान पहिल्या महायुद्धामध्ये फार मोठा आहे, जे जाणीवपूर्वक काही इतिहासकारांकडून याला दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याची म्हणावी तितकी नोंद ही पहिल्या विश्वयुद्धामधली भारतीय सैन्यांचं योगदान जे आहे त्याची नोंद ही म्हणावी तितकी घेतली जात नाही. आणि त्यामुळं सरोजिनी नायडू यांनी द गिफ्ट ऑफ इंडिया ही कविता लिहिली. या सैन्यांची आठवण करण्यासाठी भारत मातेने या सैन्यांना, म्हणजे आपल्या लेकरांना या युद्धामध्ये गमवून बसलेली आहे आणि आपल्या
या मुलांचा त्याग केलेला आहे भारत मातेने. आणि द नरेटर इज सपोज्ड ॲज द मदर इंडिया, अँड द सन्स ऑफ मदर इंडिया लॉस्ट देअर लाईव्स. आणि भारत मातेचे हे सपूत पहिल्या महायुद्धामध्ये सामील झाले आणि त्यातले बरेचसे सैनिक हे मारले गेले, ज्यांना स्वतःची मातृभूमी सुद्धा मृत्यूनंतर मिळाली नाही. आणि त्यामुळं एक उद्विग्न परिस्थितीमध्ये की भारतीय सैनिकांना या इतिहासामध्ये किंवा ब्रिटिशांकडून सुद्धा म्हणावं तितकं त्यांचं स्मरण केलं जात नाही. And the poem not only concentrates on the theme of soldiers making their ultimate sacrifice for someone else's war, but also talks about the numerous benefits of foreign countries reaped from India. So, this is one of the themes, that the sacrifice of Indian soldiers, not for India, but for someone else's war. भारतीय युद्धासाठी त्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलेलं नाही. जसं चीन सोबत भारताचं युद्ध झालं, पाकिस्तान सोबत झालं, यात सुद्धा बरेचसे सैनिक मारले गेले असतील. पण ते युद्ध भारताचं होतं इतर राष्ट्रांसोबत. पण 1915च्या काळामध्ये भारत हा पारतंत्र्यात होता आणि तेव्हा ब्रिटिशांना सैन्याची कमतरता भासू लागली आणि त्यांनी भारतीय सैन्यांना भरती केलं आणि त्यामध्ये त्यांना त्या वॉर फील्डवर पाठवण्यात आलं. सो इट इज सपोज दॅट फॉरेन कंट्रीज took benefits from India as the soldiers sent from India to fight in World War I on behalf of England. The poet regards these benefits as gifts given by India to colonizers. आणि कवयित्री यालाच काय म्हणत आहे की भारतानं इतरांना दिलेलं हे एक गिफ्ट आहे. आपले सैन्य दुसऱ्या देशामध्ये पाठवणं, ते सैन्य भारतासाठी लढले नाहीत, तर इतर देशाच्या फायद्यासाठी ते लढले. दिस वर्ल्ड वॉर फर्स्ट वॉज नॉट ऑफ इंडिया, बट द इंडियन सोल्जर्स फॉट इन दॅट वर्ल्ड वॉर on behalf of someone else, especially England. And this is regarded as benefit. This is the benefit of Indians. This is the benefit of foreign countries that is given by India to colonizers. And this poem is also regarded as a kind of reminder to the Allied forces to remember Indian contribution to their victory. So, Sarojini Naidu wants to remind these Allied forces to remember the contribution of Indian soldiers in their victory. भारतीय सैन्यांचं योगदान, त्यांच्या विजयामधलं भारतीय सैनिकांचं योगदान याची आठवण करून देण्यासाठी सरोजिनी नायडू यांनी ही कविता लिहिलेली आहे. As we have discussed in the last period that the rhyme scheme of this poem is AABBCC. Okay, some question can be there as MCQ. What is the rhyme scheme of the gift of India? Your answer may be AABBCC. And each of the stanza have 6 lines. आणि याच्यामधल्या प्रत्येक स्टॅन्झा मध्ये किती ओळी आहेत? 6 ओळी आहेत. And first 2 lines introduce either an idea or create a picture, and next 2 lines build up on them. सुरुवातीच्या 2 ओळीमध्ये एक कल्पना मांडली जाते आणि त्याच्यानंतरच्या 2 ओळीमध्ये त्या कल्पनेचा काय कशावरती बिल्ट झालेली आहे हे सांगितलं जात आहे. आणि फायनल 2
lines present a sort of small conclusion for the stanza. आणि शेवटच्या दोन त्या स्टँझा मधल्या ओळी आहेत त्या एक प्रकारचं त्या स्टँझाचं कन्क्लुजन असल्यासारखा याची रचना आहे. And that the poem as an entire piece has a subtle flow in it where Mother India herself proclaims proudly her gift to the West. Mother India, as I have said, that Mother India is the narrator, and she proclaims proudly that she has given the gift to the West in the World War First. Indian soldiers sacrificed. Indian soldiers were the sons of Mother India. And in first stanza, this stanza introduces various gifts as bestowed upon colonizers. The gifts given by India to the colonizers, which include both its riches and the sons. आणि पहिल्या स्टँझामध्ये की भारताने कोलोनायझर्सला म्हणजे इंग्लंड सारख्या देशाला ज्यांनी आपल्या देशामध्ये वसाहती स्थापन केल्या त्या देशाला कुठल्या कुठल्या प्रकारचे गिफ्ट्स दिले. इन सेकंड स्टँझा इट फोकसेस मोर ऑन द विस्टफुल स्टेट ऑफ मार्टर्स, Indian martyrs, Indian soldiers. This second stanza talks about the painful state of mind, painful condition of the mothers, their sons fought in this First World War. आणि दुसऱ्या स्टँझा मध्ये की या सोल्जर्सची पेनफुल कंडिशन कशी होती की यांच्या बऱ्याचशा भारतीय मातांनी आपल्या मुलांना गमावलं ॲज मदर इंडिया. जसं मातृभूमीने सुद्धा मातृभूमीमध्ये देर आर other mothers whose sons fought in this world war. And in third stanza, Sarojini Naidu talks of the grief those deaths have brought. आणि तिसऱ्या स्टँझा मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर जे दुःख झालं, अति दुःख झालं, त्या दुःखाबद्दल तिसरा स्टँझा हा आहे. And finally, in fourth stanza, it is a sort of appeal to honor the sacrifice of Indian soldiers in First World War. Indian soldiers sacrificed their lives for the cause of war of someone else. आणि शेवटच्या चौथ्या स्टँझामध्ये हे सांगितलं जात आहे की जे भारतीय सैनिक ज्यांनी आपले प्राणांची आहुती दिली त्या सोल्जर्सला एक मान सन्मान दिला पाहिजे, त्यांचं एक स्मारक असलं पाहिजे आणि त्यांची आठवण ही कायम ठेवली पाहिजे याच्याबद्दल कवयित्री सरोजिनी नायडू ह्या आग्रह करतात. सो द फर्स्ट स्टँझा पहा, जर तुमच्याकडे पुस्तक असतील तर त्यामध्ये पहा. Is there aught you need that my hands withhold, rich gifts of remnant or grain or gold? So the opening line is a question, that Mother India is asking a question. If there are any more sacrifices left for her to make, is there any sacrifice left to make by Mother India? मदर इंडिया असं म्हणत आहे की अजून काही गिफ्ट देणं शिल्लक राहिलेलं आहे का? That yet to be given by Mother India. Gifts are given like rich gifts of remnant or grain or gold. Remnant, cloth, grain, food, and gold. So Mother India has given everything like cotton, like grain, food,
अँड गोल्ड. भारतातून कापूस निर्यात व्हायचा, भारतातून अन्नधान्य मसाल्याचे पदार्थ निर्यात व्हायची आणि भारतातून सोनं पण बऱ्याच प्रमाणामध्ये या लोकांनी घेऊन गेलेलं आहे. म्हणजे इंडिया हॅज गिवन, मदर इंडिया हॅज गिवन इवन दिस टाइप ऑफ गिफ्ट टू द फॉरेनर्स. अशा प्रकारची पण गिफ्ट दिलेली आहेत. लो, आय हॅव फ्लंग टू द वेस्ट, ईस्ट अँड वेस्ट, priceless treasure torn from my breast. So I have given precious things like gold, and India has flung priceless treasures of her land. आणि भारताने या पाश्चिमात्य देशांना अमूल्य असा खजिना दिलेला आहे. प्राइसलेस ट्रेजर इज गिवन by Mother India to the countries of East and West. या देशांना आपला खजिना सुद्धा त्याने दिलेला आहे. Moreover, she has spent her sons and yielded the sons of my stricken womb, the drum beats of duty and the sabers of doom. And moreover, as she has given clothes, she has given food, she has given the gold, she has flung the priceless treasure to her of her land. तिने आपल्या जमिनीवरचा, आपल्या प्रांतातला सर्व खजिना हा दिलेला आहे. त्या पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या देशांना तो दिलेला आहे. And moreover, she has sent her sons, that is youth of her land. आणि त्याही पेक्षा तिने काय दिलेलं आहे? She has sent her sons, तिने आपले मुलं पाठवलेले आहेत. These sons are the youth of her land in distant battleground to fight someone else war. आणि आपली मुलं, त्याला असं म्हटलेलं आहे की सन्स ऑफ माय स्ट्राइकन वूम्ब. म्हणजे sons of India had sent to the battlefield to fight someone else war. दुसऱ्याचं युद्ध लढण्यासाठी आम्ही आमची मुलं सुद्धा बाहेर पाठवली. बाकी सगळे आम्ही गिफ्ट तर तुम्हाला दिले, गोल्ड, क्लोथ किंवा फूड. She questions, what more can the nation of the world expect her to give them? What are the other expectations from other countries, from India? की भारताकडून अजून काय अपेक्षा आहेत या पाश्चिमात्य देशांच्या, असा ती प्रश्न विचारते. अजून काही शिल्लक राहिलेलं आहे का जे मी देऊ शकते? आय हॅव गिवन एव्हरीथिंग. अँड दॅट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट इंडिया टूक participation in India, that World War First, and this poem has written in 1915, in the middle of World War First, when India was under the British rule. आपण जर इतिहास पाहिला तर 1915 ला ही कविता लिहिली आणि तेव्हा भारत हे पहिलं विश्वयुद्ध, महायुद्ध हे चालू होते आणि त्यावेळेस भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता. आणि त्यावेळेस lot of Indian soldiers were employed in British forces, British allied forces, fought in World War First. आणि त्या काळामध्ये बरेचसे भारतीय सैन्य भरती करून घेण्यात आले ब्रिटिशांकडून या युद्धामध्ये लढण्यासाठी. And under this British rule, India was exploited for its riches and resources. आणि जेव्हा भारत हा पारतंत्र्यात होता तेव्हा ब्रिटिशाला अक्षरशः लुटलेलं आहे. इंडिया इज एक्सप्लॉइटेड. इंडिया वॉज एक्सप्लॉइटेड फॉर द रिचेस अँड रिसोर्सेस. अँड हिअर सरोजिनी नायडू wants to give this fact in this poem. And she wanted to tell that
India was exploited for its resources, and poet acknowledges this fact. आणि कवयित्री ही गोष्ट याच्यामधून सांगू इच्छित आहे. The very first line of this poem shows India's sentiment. What kind of sentiment it is? It is a sentiment of anger. भारताचा सेंटिमेंट, भारताच्या भावना काय आहेत याविषयी? That India's sentiment is of anger. And the question she asks, as Mother India asks a question, is it not enough that I have given everything? Is it not enough that I have given everything? एवढं पुष्कळ नाहीये का की मी सगळं काही देऊन बसलेले आहे? Riches of the world, even the sons of her womb. And the word saber of doom, okay, saber, swords, की याच्यामध्ये असलेल्या तलवारी असतील किंवा बंदुका असतील किंवा हे जे शस्त्र आहे, swords वगैरे, this word has been used by Sarojini Naidu, saber of doom. Especially it catches our attention that this word shows the nature of war and the devastating effect of war. हे याच्यामधून युद्धाचे काय दुष्परिणाम असतात. ओके, सेबर्स ऑफ डूम एक विघातक असं त्याचे परिणाम आहेत. युद्धामध्ये रसातळालाही देश जातात, लोकांचे, निष्पाप लोकांचे जीव प्राण त्याच्यामध्ये जातात. And that's why the word has been used, saber of doom. Then in next or second stanza she says, gathered like pearls in their aligned graves, silent they sleep by Persian waves. Now in this second stanza, Mother India shows the sacrifice of Indian soldiers. की या युद्धामध्ये बरेचसे सैनिक मारली गेली. And these brave soldiers who fought and gave up their lives, they did not brought in India. Their bodies were not brought in India. So they were buried in mass graves in foreign countries where they died. Their bodies were not brought in India. And that's why they were buried in these foreign countries where they died. आणि या सोल्जर्सना मृत्यूनंतर मातृभूमी सुद्धा मिळाली नाही. जिथं ते मरण पावले तिथं मोठ्या प्रमाणात जी मास ग्रेव आहे, सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. In foreign countries where they died, they were buried there. And they were away from their homeland. And even their bodies did not get the comfort of motherland. त्यांच्या बॉडीजला comfort they didn't get. These bodies didn't get the comfort of Mother India, motherland. And finally they are resting. They are resting in their away from their motherland. आणि ते कुठेतरी दूर आहेत आणि तिथं ते काय करत आहेत, तिथं त्यांना त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आलेला आहे. And the speaker says that they slip by the Persian waves and scattered like shells on Egyptian sands. आणि आता they were scattered like shells. जसे शिंपले किंवा जसे मोती पसरून पडावेत, शिंपल्यातले मोती आणि शिंपले जसे स्कॅटर्ड व्हावेत, तशा या बॉडीज त्यांच्या विखुरलेल्या होत्या ऑन द इजिप्शियन अँड द पर्शियन वेव्स. पर्शिया आणि इजिप्त या ठिकाणी या डेड बॉडीज तिथं होत्या
आणि त्यांना तिथं काय करण्यात आलं की तिथं त्यांना त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. They lie with pale brows and brave broken hands. They are strewn like blossoms mown down by chance on the blood brown meadows of Flanders and France. So when they were killed, they were died in foreign lands. The speaker says that their dead bodies lie with pale brows and brave broken hands. त्यांच्या शरीराची अवस्था पांढरे त्यांचे मृत चेहरे पडलेले होते आणि त्यांचे हातापायांवर जखमा झालेल्या होत्या. They were brave and broken hands were there. And further, that intensifies the image of death and devastation. This is the image of death. This is the image of devastation, the devastating effects of war. ही युद्धाचे काय परिणाम असतात. And the bodies are scattered like carelessly trimmed flowers. आणि या बॉडीज ह्या जसं काही कुणीतरी केअरलेसली फुलं तोडून विस्कटून टाकावीत तशा प्रकारे यांच्या बॉडीज डेड बॉडीज या पसरलेल्या होत्या. These dead bodies were scattered like the trimmed flowers as blossoms mown down by chance in the battlefields of Flanders and France. की कुणीतरी निष्काळजीपणे केअरलेसली फुलं तोडून अस्ताव्यस्त टाकावी तशा या सैन्यांचे शरीर डेड बॉडीज हे फुलं तोडून टाकल्यासारखं विस्कळीत पडलेल्या होत्या. These dead bodies were scattered on the battlefield and battlefields of Flanders and France. फ्लँडर्स आणि फ्रान्सच्या युद्धभूमीवर ते पडलेले मृत शरीर हे जसं काही कुणीतरी फुलं तोडून विस्कटून टाकावेत अशी ती होती. And this the poet uses the word by chance. Blossoms mown down by chance. It speaks that in the eyes of motherland, the soldiers did not deserve to die. म्हणजे जसं फुलं अचानक कोणीतरी तोडावीत, कळ्या तोडाव्यात, तसं यांचं आयुष्य यांच्या पुढे अजून पडलेलं होतं. अजून यांनी जगून पण पाहिलेलं नव्हतं. सो दीज सोल्जर्स डिड नॉट डिझर्व टू डाय. यांना इतक्या लवकर मृत्यू अपेक्षित नव्हता. And also the comparison of the warriors of Blossom signifies how motherland sees them as valuable human resource. So these soldiers were the valuable resource of India, and blood-brown meadows express the horror of war and war fronts in rich poetic language. So in this poem, Sarojini Naidu shows the effects of war in a rich poetic language, though completely contrasting with the subject, it possesses an apt metaphor. So we have completed 2 stanzas, and again we have to complete remaining 2 stanzas, stanza number 3 and stanza number 4. So we'll continue and complete it in another or the coming lecture. Thank you for being with me. मी आता ही मीटिंग झूम मीटिंग एंड करत आहे. ओके, एनी प्रॉब्लेम? कुणाला काही विचारायचंय? Okay, first I will take the screenshot of presenting and then